नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक 1, शब्द ऐकून लिहा. गुण 3, शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते ऐकून लिहायचे आहेत. इथे काही नमुना दाखल शब्द दिलेले आहेत. आज्ञा, आत्माराम, शीर्षक, माऊली, गजानन, कोल्हापूर. पुढील प्रश्न ब, एका वाक्यात उत्तरे लिहा. फक्त चार गुणांसाठी. 1, तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर, तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. 2, वासराला कळपाची आठवण केव्हा येते? उत्तर, जेव्हा भूक लागते तेव्हा वासराला कळपाची आठवण येते. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने आज्ञा केली की राज्यातल्या प्रत्येकाने गाणेच गायले पाहिजे. 4, कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? कापणी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होते. 5, आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे? 800 वर्षांचा इतिहास आहे. प्रश्न क्रमांक 2 अ, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, तरीही न करा चुका. पडता झडता उभारी घेऊ, नव्याने मार्ग शोधून येई. ब, खालील उतारा वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करा. उतारावर आधारित पहिला प्रश्न पहा. यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी कोणकोणते गुण आवश्यक आहेत? उत्तर, पर्याय क्रमांक 3, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. माघार घेणे म्हणजे काय? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उतार्यामध्ये दुसऱ्या ओळीत याचं उत्तर आहे. इच्छित ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजे माघार घेणे होय. क, प्रश्न, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी. त्यातील पहिला प्रश्न, शाहू महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती केली? या प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे. व्यवस्थित वाचन करा. दुसरा प्रश्न, कापट्यापासून काय काय बनवता येते? तिसरा, थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात? तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. व्यवस्थित वाचन करून पाठ करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील. प्रश्न क्रमांक 3, कोण कोणाला म्हणाले ते लिहा. गुण 4, चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करेल. सयाजीराव गायकवाड महाराजांनी लक्ष्मीबाईंना म्हटले. महाराज, आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होतील, सेवकांनी महाराजांना उद्देशून म्हटले. ब, प्रश्न, खालील वाक्य वाचा व काळ सांगा. गुण 3, मी आनंदाने उड्या मारल्या. भूतकाळ, यंदाच्या होळीत खूप ढोल वाजू. भविष्यकाळ, समीर अभ्यास करत आहे. वर्तमान काळ, अधोरेखित शब्दाऐवजी कंसातला शब्द घ्यायचा आहे. आकाशात ढग येताच मुले नाचू लागली. साप दिसताच त्या घाबरल्या. प्रश्न क्रमांक 4 अ, समानार्थी शब्द लिहा. फक्त 2, आकाश, नभ, झाड, वृक्ष, डोळा, नयन. ब, प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. फक्त 2, पौर्णिमा, अमावस्या, दुष्काळ, सुकाळ किंवा समृद्धी, जन्म, मृत्यू. क, समूहदर्शक शब्द लिहा. फुलांचा गुच्छ, चाळांचा जुडगा, सैन्यांची फौज. ड, प्रश्न, वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तहानभूक विसरणे. क्रिकेट खेळताना विद्यार्थी तहानभूक विसरले. पटाईत असणे. फुटबॉल खेळण्यात प्रणव पटाईत आहे. ई, प्रश्न, खालील म्हणी पूर्ण कर. थेंबे थेंबे तळे साचे, लहान तोंडी मोठा घास. पुढील प्रश्न, प्राणी व त्यांची पिले सांगा. फक्त 2, घोड्याचे शिंगरू, वाघाचा बछडा, मेंढीचे कोकरू. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.